भांडूप स्ट्रायकरची सुद्धा चर्चा या हंगामात, हेही कोण विसरून चालणार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आज जर पाहिलं तर आकर्ष 11 जुहू असा काही संघ पाहायला मिळतोय की एक मोठी स्टारकास्ट आज या ठिकाणी उपस्थित राहिली आहे. पहिला बॉल बॅटची कडा घेत बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत करे. एक रन घेतली गेलेली आहे. फिल्डर आले त्या ठिकाणी आकाश जा आणि एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. 4 ओव्हरची मॅच आहे परंतु मजा येणार आहे या मॅच मध्ये. फॉर्मात असणाऱ्या दोन टीम एकमेकांच्या विरोधात, दोन्ही संघाने 3-3 मोठमोठ्या स्पर्धांचे फायनल गाठलेले आहेत. 2 जिंकल्यात, 1 पराभूत झाले. दोन्ही संघांच्या बाबतीत हे पाहायला मिळेल. भांडूप स्ट्रायकर आशिष अमीन अँड कंपनी. यावेळेला महेश नानगुडे पुण्याचा इन्फॉर्म बॅटर आज मात्र खारदांड्यात आलाय. सिक्सर मारतोय. 6. केलाय. तिकडे जर पाहिलं तर एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 मार्गस्थ आहे. 7 रन झालेले आहेत. यावी वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न राहिला महेश यांच्यासाठी. शिवान स्पोर्ट्स विरारचे देखील आम्ही आभारी आहोत ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दिनेशभाई यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत. यावेळेला बॅकफुटला गेले. बॉलला कट करण्याचा प्रयत्न राहिला. नो बॉल मात्र तिकडे घोषित केला जातोय. धाव संख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आता 9 झाली आहे. 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर अगदी लगत असणारे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. खारदांडा कोळीवाडा समुद्राच्या लगत असणारं हे गाव. ओ अँगल बनवत बॉल आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. चांगली बॉलिंग, चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. सिराज. या भांडूप स्ट्रायकरचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. हा सेट आहे ना त्यांनी मागील हंगामापासून एकच कायम ठेवलेला आहे. आज सुमित आवटेची केवळ अनुपस्थिती जाणवते. ओ काय बॉल टाकलाय जबरदस्त. परंतु इकडे एक संधी सुद्धा होती, हेही विसरून चालणार नाहीये. पहिली ओव्हर सिराजच्या नावे राहिली आहे. फक्त 9 रन खर्च केले सिराजने. 4 ओव्हरची मॅच आहे, हेही विसरून चालणार नाहीये. आज मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. केतन म्हात्रे, महेश नानगुडे एकाच वेळेला 2 मोठे तारे मैदानाच्या आतमध्ये. मोठी स्टारकास्ट देखील आज पाहायला मिळत आहेत. याच संघात आज प्रथमेश पवार, नाना, मिस्टर ISPL यांना पाहतोय. याच संघात मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी यांना आपण पाहतोय. दिनू कांबळे यांना देखील आपण याच टीम मध्ये पाहतोय. मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदमला पाहतोय. तर अशी तारे सितारे हे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात खरे, परंतु इनफॉर्म संघ आपल्याला पाहायला मिळतो दुसऱ्या बाजूला. भांडूप स्ट्रायकर. मजा येणार आहे या मॅच मध्ये. रोहित आचार्य यांना आमंत्रित करण्यात आले दुसऱ्या ओव्हरसाठी. नऊ रन धावफलकावर पाहायला मिळत आहेत. थोडीशी चर्चा होते केतन आणि महेश यांच्यामध्ये. आणि आता बॉलिंग साठी जर पाहिलं तर रोहित आचार्य येत आहेत. अंबरनाथचे एक जबरदस्त गोलंदाज आहेत. व्हेरिएशन खूप चांगले आहे त्यांच्याकडे सुद्धा. पाहूया, महत्वाचं षटक घेऊन आलेत महेश साठी. हा बॉल थोडासा कट देखील होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात मात्र या ठिकाणी करतायत रोहित आचार्य. 4 ओव्हरची मॅच आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग तेवढं नाहीये. आणि इकडे रोहित आचार्य यांना विकेट मिळते. महेश नानगुडे आउट होताना पाहायला मिळतील. पहिला धक्का.
दिशेने आम्ही कोळी गीतं ऐकायला आलोय. वेसावकर आणि कंपनीने किती सारी गाणी मात्र अजरामर करून ठेवलेली आहेत. विठ्ठल उमपांचे असतील कितीतरी. महाराष्ट्राची लोकसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे कोळी गीतं. रोहित आचार्य पहिले दोन्ही बॉल लाजबाब टाकलेत. दोन्ही बॉल निर्धाव आले. धाव नाही आली आहे, विकेटही आली आहे. 8 बॉल मध्ये 9 रन झालेले आहेत. परंतु पाहूयात बॅटिंग करावी लागणार आहे. प्रेक्षकांची आज चांगलीच गर्दी पाहायला मिळते आणि संध्याकाळी एक वेगळाच माहोल असणार आहे खारदांड्यामध्ये, जसं 26 जानेवारीच्या स्पर्धेला असतो इकडे. दांडा प्रीमियर लीग. यावेळेला समोर खेळला हा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून सिक्सर. बॅटर मैदानात गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये चाललेलं असतं कधी जाऊन मी रन काढेल, कशा प्रकारे धाव घेईल. श्रेयसच्या मनात हे असेल कसा सिक्स मारेल. गेल्या गेल्या पहिला सिक्स मारलाय आणि म्हणून तर त्यांना सिक्सर किंग म्हटलं जातं, हेलिकॉप्टर बॉय म्हटलं जातं आणि हे वलयांकित नाव आहे मुंबईच्या वांद्रे परिसरातील. यावेळेला अँगल बनवत बॉल मात्र आतमध्ये येताना पाहिलं मिळालं जरूर, परंतु त्या ठिकाणी यष्टीरक्षक बंटी पोहोचतायत. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. नॉन स्ट्राईकला पाठवण्यामध्ये यशस्वी राहिले रोहित आचार्य. त्यांना देखील धावसंख्या आता 16 वर जाते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 7 रन झालेले ते या ओव्हरमध्ये. काल या मैदानात विक्रमावर विक्रम पाहायला मिळाले. काल या मैदानामध्ये 2 वेळा 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा केला मुझम्मिल खान, उमर खान यांनी, तर अशरफ खान यांनी लगातार 5 षटकार देखील मारले. उडवलाय केतन म्हात्रे. एकाच वेळेला हेलिकॉप्टरही पाहायला मिळालं आणि एकाच वेळेला एरोप्लेन देखील पाहायला मिळतंय वरती. क्या बात है. यावेळेला पुन्हा एकदा विकेट केला जरूर आहे. फटका फसलाय आणि रोहित आचार्य एक मोठी विकेट घेत आहेत. ओव्हर नंबर 2 संपली आहे. धावसंख्या झाली आहे 22. विकेट आल्या 2. व्यक्ती सापडणार नाही ज्यांनी लहानपणी कोळी गीतावर डान्स नाही केला, म्हणजे शाळेमध्ये सुद्धा. अशी ही कोळी गीतं तेवढीच प्रसिद्ध आहे. कालच नारळी पौर्णिमेचा सण देखील पार पडताना पाहायला मिळाला. दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करून पुन्हा एकदा दर्याच्या दिशेने मासेमारीसाठी कोळी बांधव उतरले सुद्धा. आज सकाळच्या सत्रात आमच्या प्रोलिंगच्या टीमने सुद्धा समुद्रातील होड्या टिपण्याचं काम या ठिकाणी केलं. समुद्राच्या किनारी असणारा हा खारदांडा कोळीवाडा आणि तिकडला हा माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाजूलाच असणारा हा समुद्र किनारा आणि त्याच्या बाजूला असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगसाठी राहुल वराडकर येत आहेत. विक्रोलींची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सेवा केली आहे त्यांनी. विक्रोळीच्या कन्नमोर नगर पासून त्यांचाही प्रवास सुरू झाला. अष्टविनायक या संघापासून विक्रोलियन्स मध्ये त्यांची कारकीर्द बहरली आणि काय बॅटिंग केली गेल्या आठवड्यात वरळीच्या स्पर्धेमध्ये याच राहुल वराडकर यांनी. परंतु समोर सिक्सर किंग आहे. पाहूया, मजा येणार आहे दोघांमधील ही युद्ध पाहण्यासाठी. लांबून वळवलाय बॉल, परंतु टायमिंग नाही झालाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. दिनू कांबळे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्रेयस यांना आपण पाहतोय.
धावसंख्या 23 वर 4 ओव्हरची मॅच आहे. जो जिंकेल आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल आणि जो पराभूत होईल त्याला संधी आहे. चला टॉस साठी यायचं. यानंतर अनविवेद स्वामी समर्थ टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपल्याला दाखल व्हायचं आणि त्याचबरोबर NM रायगड इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. आपण टॉस साठी दाखल व्हा. तेवीस रन झालेत आतापर्यंत. चांगली बॉलिंग बंडू स्ट्रायकर वळवलाय बॉल परंतु दिनूने अंदाज घेतला आणि दिनूने उडवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 सिक्सर. कारण अशी धावसंख्या 29 वर जाताना पाहिला मिळालेली आहे. धावसंख्येचा वेग मात्र थोडासा वाढवला जातोय. 2 विकेट आल्यात जरूर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी धावसंख्या कमी होती. समोरचा संघही तेवढाच बलाढ्य आहे. पाहूया काय होईल. दिनू कांबळे अंबरनाथचे स्टार आहेत. ओ राहुल वराडकर थांबवतात त्यांना या बॉलवर. ऑप्शनच्या बाहेर मात्र बॉल वळवला आणि आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 29 वर स्थिरावलेली आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळतात. दिनेश कांबळे दिनू रबर स्पेशलिस्ट बॅटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. हा बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय त्याच्यामुळे टायमिंग नाही झालाय आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 30 वर जाते. 8 बॉल अजूनही बाकी आहे. 30 वर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये ते विसरून चालणार नाहीये. याच मैदानात दांडा प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धाही आपल्याला पाहायला मिळत असते. दांडा चॅम्पियन्स लीग स्पर्धा देखील पाहायला मिळते आपल्याला याच ठिकाणी. चला अनिकेत थोडीशी घाई आपण देखील करायची आहे. राहुल वराडकर श्रेयस यांच्यासाठी टप्पा पडल्यानंतर बॉलने अँगल बनवला. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा परंतु ओव्हर थ्रो देखील इकडे येताना पाहायला मिळेल. ओ तिकडे श्रेयस थोडेसे घसरले पुढे गेल्यानंतर आणि व्हाईट बॉल प्लस एक धाव देखील येताना पाहायला मिळेल. 2 रन आलेले आहेत. रन महत्वाचे आहेत. आता मागील सामना देखील काय झाला NM रायगडचा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी आकर्ष 11 संघाचा. आकर्ष 11ला आपण पाहतोय. हा बॉल टप्पा पडल्यानंतर खालीच राहिलाय. बराच खाली राहिला त्यामुळे 1 रन त्या ठिकाणी मिळेल. चांगली बॉलिंग राहुल वराडकर. आतापर्यंत जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपातील ही रन कळवली जाते. धावसंख्या पुढे जाईल 33. तिसरी ओव्हर सुरू आहे. 51 पर्यंत धावसंख्या राहिली. 50-55 धावसंख्या जर झाली तर मात्र चांगली मॅच पाहायला मिळू शकते आणि तोच प्रयत्न असणार आहे या ठिकाणी कुठेतरी आकर्ष 11चा 50 पर्यंत तरी जायचा. यावेळेला समोर आला जरूर बॉल परंतु त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळणं. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि दुसऱ्या रनचाही प्रयत्न होतोय. राहुलचं हे षटक बऱ्यापैकी राहिलं म्हणावं लागेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 35. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 35. 1 ओव्हर शेवटची बाकी आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी बांडूप स्ट्रायकर परंतु 1 ओव्हर सुद्धा कापी असते मॅच मध्ये येण्यासाठी. त्यामुळे बॉलिंग कुणाला दिली जाणार याची देखील चर्चा आहे. चला
यस, दोन ऑप्शन होते, फकीर आणि जेडी, आणि आता फकीराकडे टीम मॅनेजमेंट गेलेला आहे. शेवटची ओव्हर आहे. दिनू कांबळे आपल्या टीमला संकटातून बाहेर काढायचं आहे, कारण 50 पर्यंत नेल्यानंतर देखील मॅच चांगली होऊ शकते, त्यांना माहिती आहे आणि त्यांचे ते प्रयत्न सुरू आहेत. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक आपण पाहतोय. खारदांडा परिसरामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर टेनिस क्रिकेटचे तारे सितारे या रबर बॉलच्या स्पर्धेसाठी दाखल झालेत. हा परिसर कालांतराने बदलणार आहे, कारण माझ्या मते कोस्टल रोड इकडनं कनेक्ट होतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये इकडे देखील वर्दळ पाहायला मिळणार आहे. परंतु आपण सगळ्यांनी मिळून हे मैदान चांगले बनवलंय. पूर्वी हे मैदान नव्हतं, माझ्या मते इकडे ढिगारे होते, त्याचं मैदानातलं रूपांतर तुम्ही केलेलं आहे. आणि आणखी चांगली निगा राखा येणाऱ्या कालावधीमध्ये, कारण मुंबईत अशा प्रकारची चारी बाजूला बाउंड्री असणारी मैदानं किती आहेत? खूप कमी आहे. परंतु आपण या मैदानाची निगा राखा. दिनू कांबळे समोर जर पाहिलं तर फकीरा फ्रॉम फिल्टर पाडा पवई. ऑप्टमच्या बाहेरून खेचलाय बॉल. दिनू बॉलची हवाई यात्रा पाहायला मिळाली आहे. सिक्सर. बॉलवर षटकार. 41 धावसंख्या धावफलकावर आहे. 5 बॉल अजूनही बाकी आहे. फकीरा पुन्हा एकदा समोर आहे. दिनू कांबळे. आतापर्यंत काय झालं याच्यापेक्षा यानंतर काय होणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा केला. सोडणार थोडी आहे दिनू. पावसाळी क्रिकेटचा राजा म्हटलं जातं. सिक्सर. मॅच सुरू करा. 47 रन झालेले आहेत. अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि दिनूची बॅट बोलायला लागली आहे. 6 बॉल मध्ये 19 आता दिनू झालेले आहेत. पाहूया फकीरा. या डावाची शेवटची ओव्हर आपण पाहतोय. श्रेयस मैदानात आणि जोडीला दिनू आहेत. मांडूप स्ट्रायकर विरुद्ध जर पाहिलं तर आकर्ष 11 यांच्यातील सुरू असणारी मॅच. यावेळेला टायमिंग नाही झालाय. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी निघालेले आहेत. दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे. 49 वर ही धावसंख्या आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 49 धावा. एका टीमला येणाऱ्या कालावधीमध्ये 2 तरी 6 पाहिजेत आणि एका टीमला कमी धावा पाहिजेत. खारदांडा कोळीवाड्यामधील एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळ्यांच्या लक्षात राहील असं आयोजन आहे. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय आणि व्हाईट बॉल मात्र पंच घोषित करतात. 50 रन पूर्ण झालेले आहेत. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. 3 ओव्हरमध्ये 35, परंतु या ओव्हरमध्ये रन आले आहेत. फकीराला कमबॅक करावं लागेल. मांडूप स्ट्रायकरच्या यशात फकीराचाही वाटा आहे. त्यांना कमबॅक करावं लागेल. ऑप्टमच्या बाहेरून उचललाय. वा, लॉंग ऑफच्या डोक्यावरून दिनू कांबळे ब्रँडेड फटका. सिक्सर. मध्ये रन तर येऊ लागलेले आहेत. 2 बॉल तर अजूनही बाकी आहे. 56 धावा धाव फलकावर. अब तक 56. फकीरा. चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. कोलवा टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या 57 वर येते. 4 ओव्हरची मॅच. मांडूप स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकर्ष 11.
हो 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 हो, इकडे देखील एक चांगला बॉल पाहिला मिळालाय. धावघेराचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. आकर्ष 11 अर्थातच फोर स्ट्रायकर एनबीच्या नावाने देखील निलेश दादा बेंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या नावाने देखील हे सगळे खेळाडू सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. आकर्ष 11 जुहू आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या पाहुयात. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा इकडे असणार आहे. तोपर्यंत चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. आउट आहेत त्याच्यामुळे इकडे रन तर एकच मिळणार आहे म्हणजे धावसंख्या झाली आहे. रन नाही घेतले. ओके चला 57 झाले तर 58 करायचे. चला आपण काही मान्यवरांचे सन्मान आहेत ते देखील घेऊया. टॉस देखील घेणार आहोत. स्वामी समर्थाचे कॅप्टन आहेत इकडे. तर दिनेश ध्यान साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि या स्पर्धेसाठीचे जे टी शर्ट्स आहेत या सगळ्या टीमला दिलेले ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत असे युवा उद्योजक आणि शिवान स्पोर्टचे सर्वा दिनेश ध्यान साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. हर्ष अडसूळ यांना विनंती असेल आपल्या मित्राचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खूप चांगले डिझाईन केले चांगल्या क्वालिटीचे टी शर्ट शिवान स्पोर्ट्सने आम्हाला या ठिकाणी दिलेत आणि शिवान स्पोर्टला पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. NM रायगड कॅप्टन आले असेल तर संपर्क साधा आणि ते आल्यानंतर टॉस करणार आहोत. तोपर्यंत रोशन सर मॅच सुरू करायची. हॅलो चला जोडी सलामीची जोडी मैदानावर पाठवून द्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आकर्ष 11 जुहू आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. सलामीवर बॅटर मैदानावर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवरांची मोठी मांदियाळी आज व्यासपीठावरती उपस्थित आहे. नुकताच आपण सन्मान झालेला पाहिला तो शिवान स्पोर्टचे सर्व दिनेश यांचा. पुन्हा एकदा आपण सर्वांनी नक्कीच या ठिकाणी ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या आयोजकांचं कौतुक करूया. अर्थात मयूरजी तरकरी असतील त्याचबरोबर संदीपजी पोटे असतील हर्ष अडसूळ असेल आणि संपूर्ण किंग उद्धव स्पोर्ट्स क्लबची जी टीम आहे आमचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व व्हॉलंटियर्स पहिल्यांदा आज या व्यावसायिक गटातील स्पर्धा या
पुन्हा एकदा आपण स्पर्धेकडे जाऊया. स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषक 2025 चा आज दुसरा दिवस आणि सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 4 षटकांचा सामना आहे. 58 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. सामना जिंकण्यासाठी भांडूप स्ट्रायकर टीमला चांगली फाईट होईल, काही शंका नाहीये. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर भांडूप स्ट्रायकरने खूप चांगला विजय मिळवला आणि तदनंतर मात्र आता दुसऱ्या सामन्याचा विजेता त्यांच्या विरोधात मात्र आकर्ष 11 जुहुआ संघ म्हणजे फोर्थ स्ट्रायकर ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या 4 षटकांदरम्यान मात्र 57 धावांचं टार्गेट 57 धावा बनवल्या आणि 58 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं गेले. तर सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण जर पाहिलं तर राहुल चौधरी आणि दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर ऍज इट इज 2 सलामीवीर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी आपण या 2 फलंदाजांना नो लॉस चेस करताना पाहिले. कोणती विकेट न घालवता मात्र आपलं टार्गेट जे होतं ते त्यांनी सेट केलं होतं आणि ते चेस केलं होतं आणि अशाच पद्धतीने मात्र आता हाही खेळ पुन्हा एकदा खेळावा लागणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आशिष मेहरोल सज्ज आहे ओव्हर नंबर 1 साठी आणि स्ट्राईक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय राहुल चौधरी. पहिला चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. ऑप्शनला खूपच जास्त बाहेर होता. पंचांनी मात्र आपले हात पसरवले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा कळवला जातो. सादिकजी राजापूरकर आहेत स्टेट अंपायरच्या भूमिकेत आणि स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत आपल्याला साजिद खान पाहायला मिळतात. एका बाजूला सादिक आहेत आणि एका बाजूला साजिद आहेत. मुंबई शहरातील 2 नामांकित पंच यावेळेला समोर फटका सजवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती फिल्डर डाऊन दी बॉल येतोय. विक्रांत चव्हाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि एकेरी धाव तोपर्यंत घेतली गेली आहे. स्ट्राईक रोटेट करतायत मुकेश गायकर येथील स्ट्राईकवर. डावकुरे आताचे फलंदाज त्यांनी सुद्धा मगाशी जबरदस्त स्ट्रोक्स केले, जबरदस्त बॅटिंग केली आहे. डावकुरे आताच्या गोलंदाजांचा फलंदाजांचा नेहमीच बोलबाला राहिलाय महाराष्ट्र क्रिकेटमध्ये. कालचा दिवस याही स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर डावकुरे आतांची चर्चा राहिली. डावकुरे आताच्या फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केली ज्यामध्ये आपण मुझम्मिल खानला पाहिलं, अशरफ खानला पाहिलं आणि आजच्या दिवसात मात्र मुकेश गायकरचंही नाव मात्र तितक्याच आदराने घेतलं जाईल. परंतु हा फटका फसतोय की काय आणि विक्रांत चव्हाण चेंडू खाली आले, मिळाली विकेट. मोठी सफलता. मुकेश गायकर या मॅच मध्ये मात्र लवकर तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. पहिला विकेट गमावलाय तो या वेळेला मात्र भांडूप स्ट्रायकर टीमने मुकेश गायकरच्या स्वरूपात. आतमध्ये थोडस लवकर आउट झाले मुकेश या मॅच मध्ये. 58चा पाठलाग 4 ओव्हर मध्ये करायचा होता. सुरुवातच मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिली तर विकेट ने होते. इकडे 2 धावा जरूर आल्या परंतु हवेत खेळलेला फटका मात्र लांबी गाठू शकला नाही. अगदी बाउंड्री लाईन वरती हा कॅच पकडला गेला विक्रांत चव्हाण कडून आणि मुकेश गायकर तंबूच्या आसऱ्याला परतले. त्यांची जागा घेण्यासाठी आकाश जहा मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आशिषचा पुढचा बॉल. या वेळेला फुल टॉस मिळाला आणि फुल टोल वसूल केलाय. जबरदस्त स्ट्रोक. आकाशने आता मात्र आल्या आल्या आकाश दाखवला आशिषला. पहिला षटकार या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय तो आकाश झाच्या बॅट मधून. पुढचा बॉल पाहूया काय घडतंय. षटकाराने मात्र आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडलं. इथे मात्र ऑफ कटर बाउन्सरही होता. चांगला बाउन्स मिळाला त्या ठिकाणी. शरीरावर येणारा बॉल दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र तिकडे केला जातोय. आर्यन बोईर जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र दुसरी धाव तिकडे घेतली गेली. चांगली उंची आहे फलंदाजाची त्यामुळे हा फटका खेळण्यामध्ये मात्र त्याला तितकंच सहज होताना आपल्याला पाहायला मिळालं. जास्त काही परिश्रम घ्यावे लागले नाहीत. मिस टाइम स्ट्रोक जरी असला तरी 2 धावा मात्र अगदी वेगाने पळून पूर्ण केलेत. पुन्हा फुल टॉस परंतु या वेळेला विकेट मिळतेय का. हवेत आहे बॉल. नागेश वाडेकर बॉल खाली. कोणतीही मिस्टेक नाही आणि आकार झा सुद्धा तंबूच्या आसऱ्याला. प्रॉपर टायमिंग नाही झालं. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला बॉल. बॅटही हातातल्या हातात फिरली आणि त्यानंतर बॉल उंची जास्त गाठली आणि लांबी कमी पडत मात्र सरळ नागेश वाडेकरच्या हातामध्ये जाऊन विसावला. मोठा विकेट येतोय पुन्हा एकदा. आशिष मेहरोलला मिळते सफलता.
काय करताय हे जास्त महत्वाचं असेल. चांगली फिरकी पाहायला मिळते, चांगलं बळण दिलं गेलं. राऊंड विकेटचा अँगल बनवत मात्र शरीरावर जाऊन आदळलेला बॉल पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल सोबत पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद, 10 धावा भांडुप स्ट्रायकर. विमान आपल्याला ज्या पद्धतीनं दाखवलं जात आहे आमच्या पोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती, तर इक्वेशन मात्र असेल 18 चेंडू आणि 48 धावा. 10 धावा पहिल्या षटकादरम्यान आलेत. एक व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर एक षटकार ठोकला गेला, त्यानंतर एक दुहेरी धाव, 5व्या चेंडूवरती विकेट आणि 6वा चेंडू मात्र निर्धाव. अशा पद्धतीचं मात्र पहिल्या षटकाचं विश्लेषणही आपण जाणून घेऊया. आणि त्यानंतर मात्र आता 18 चेंडू 48चं समीकरण पार पाडावं लागणार आहे. ते राहुल चौधरी आणि इस्तियाक शेख सारख्या फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवरती मात्र दुसऱ्या षटकात फिरोज शेखला पाचारण केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा स्वीकारत मात्र बॉलिंग रनवेवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय फिरोज शेख. स्ट्राईक वरती राहुल चौधरी. मगाच्या मॅच मध्ये राहुलने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली, परंतु यावेळेला त्याचा साथीदार फलंदाज मुकेश थोडासा लवकर आउट होऊन माघारी परतलाय. टप्पा ही का या वेळेला मात्र बराच आखूड टप्प्याचा बॉल होता आणि त्यानंतर लाईन आणि लेंथवरचं जे नियंत्रण आहे ते मिळालं नव्हतं फिरोजला. बॅक ऑफ द लेंथवर हाताला आणि तिथून मात्र बॉलला वळवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे दिशा भरकटलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेची घोषणा. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक. केतन म्हात्रे एफर्ट्स लावतायत त्या ठिकाणी. आणि काय घडलंय तिकडे हे आपल्याला सर्वप्रथम तर जाणून घ्यावं लागेल. काय घडलं? तर धावून मात्र त्या ठिकाणी काढल्या गेल्या, परंतु एफर्ट चांगले लावले केतनने. पूर्ण प्रयत्न केले कॅच पकडण्यासाठीचे, कौतुक करावं लागेल. एकच धाव मात्र धावून काढली गेली आहे आणि एकेरी धावेसोबत धावसंख्या 1 गडी पुढे सरकते. एकावर एक 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आहेत भांडुप स्ट्रायकरच्या खात्यामध्ये. ओहो, या वेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग केलंय आणि इस्तियाक शेखने फेकून दिलाय हा बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पार येतोय हा षटकार इस्तियाक शेखच्या बॅटमधून. मात्र फेकून दिलं ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकूण स्कोर जर आपण पाहिलं तर 18 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, त्यानंतर मात्र एक व्हाईट बॉल हाताळला गेला, त्यानंतर एक सिंगल काढली गेली आणि आता षटकार आलाय. 1.2 चेंडू नंतर मात्र स्कोर जर आपण पाहिलं तर 2 गडी बाद 18 भांडुप स्ट्रायकर.
पाठलाग मात्र करायचा आहे तो हा सामना जिंकण्यासाठी 58 धावांचा. अजूनही 40 धावा गरजेच्या आहेत. 16 चेंडू हातामध्ये आहेत आणि 16 चेंडूंमध्ये 40 बनवायचे आहेत. या वेळेला जबरदस्त टायमिंग आणि पूर्ण ताकदीनिशी बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इरादा केलाय पक्का. बॉलवर लावला 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. त्या बॉलकडे पाहिलं सुद्धा नाही इस्तियाक शेखने आणि आर्यन भोईरही तिकडे नाराज पाहायला मिळाला की मी या बॉलला अडवू शकत नाहीये. काय जबरदस्त स्ट्रोक आणि काय ऍटिट्यूड, काय स्टाईल पाहायला मिळाली आहे. आर्यनला सुद्धा कळालं की हा बॉल काही माझ्याकडून अडवला जाणार नाहीये. बॅक टू बॅक 2 सिक्सर आले इस्तियाक शेखच्या बॅट मधून. 24 धावा झाल्या धाव फलकावरती. या वेळेला एक फास्टर वन हाताळायचा प्रयत्न केला गेला होता इस्तियाक कडून. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला त्या फास्टर वन वरती. आतापर्यंत या षटकात आले तर 14. 2 षटकार, 1 सिंगल, 1 वाईड. 3 चेंडू आणि 14 धावा खर्च करतोय फिरोज. संघाची धावसंख्या मात्र 24 वर. या वेळेला निर्धाव चेंडू आलाय. कमबॅक होतोय गोलंदाज फिरोज शेखचा सुद्धा. एक तेरी तो एक मेरी. 2 षटकारानंतर मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला फिरोजच्या गोलंदाजीतून. 4था चेंडू होता या षटकातला. या वेळेला मिस्टॅम स्ट्रोक. टप्पा पडल्यानंतर मात्र बॅटच्या आतल्या दिशेला बॉल लागून जातो तो महेश नानगुडेच्या दिशेला जिथे वाडीश लॉंग ऑन वरती तो तैनात आहे. आणि तिकडे मेंढ्या सुद्धा बघा गवत सरतायत. या मैदानात काऊ कॉर्नर नाहीये, या मैदानामध्ये शिप कॉर्नर आहे. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं. चांगली फिरकी पाहायला मिळते आणि बीट होतोय राहुल चौधरी. चला पुढील मॅचचा टॉसही केला जाणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत इथे उपस्थित आहेत. तर स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर 25 12 चेंडू आणि 33 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. यानंतर टॉस होईल NM रायगड ग्रामीण आणि त्यांच्या विरोधात मात्र श्री स्वामी समर्थ अनविवेक स्पोर्ट्स बँड्रा अर्थात अमोलदादा पवार. बारा चेंडू आणि 33 धावांचा पाठलाग. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. पंच जर आपण सुद्धा लक्ष घाला. अजून 4 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. वेळेचं बंधन असणार आहे. फिरोजचं एक महागडं षटक 15 धावा या षटकातून मात्र खर्च केल्या गेल्या. 2 ओव्हर नंतर 25 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 12 मध्ये 33 ची आवश्यकता आहे. लक्ष अजूनही खूप दूर आहे. तसं बघायला गेलं तर 12 मध्ये अजून 5 षटकार ठोकावे लागणार आहेत. आणि मगाशी अशीच काही परिस्थिती होती परंतु त्या वेळेला 1 बॉल 3 वर सामना आला आणि आर्यन भोईरने मात्र शेवटचा चेंडू निर्धावरित्या हाताळला. आता 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. आणि बॉलिंग मार्कवरती आर्यन भोईरला मात्र पाचारण केलं जाते ओव्हर नंबर 3 साठी. मगाशी आर्यनने शेवटची ओव्हर हाताळली होती परंतु यावेळेला 3ऱ्या षटकात त्याला संधी दिली जाते. थोडीशी वेगळी रणनीती आजमावायची आहे कारण भांडूप स्ट्रायकर सुद्धा एक तुल्यबळ संघ आहे आणि इस्तियाक शेख पूर्णतः फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काय तोपर्यंत या दोन्ही कॅप्टन या मयूर या विकी येतोय. दुसऱ्या बाजूने अमोल दादा आपण सुद्धा या.
जबरदस्त कटर बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर हलकासा कट झाला आणि टप्पा पडून सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षक फरदीन काझीच्या हातामध्ये. चला मॅच चालू ठेवा तुम्ही. फक्त टॉस या ठिकाणी घेतोय शिवान स्पोर्ट्स दिनेश भाई यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस केला जाणार आहे. अन्विवेद स्वामी समर्थ आणि दुसऱ्या बाजूला NM रायगड. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, बरंच गवत आहे, काही ठिकाणी पाणी सुद्धा आहे. आणि बघा काय जबरदस्त फिल्डिंग. वा, कौतुक करावं लागेल महेश नानगुडेचं, कारण इतक्या लांबून ते बॉलवर धावत आले, तो पाण्यातून बॉल उचलला आणि काय जबरदस्त परफेक्ट थ्रो तिकडे बरोबर फरदीन काझीच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. आणि फरदीनने सुद्धा अचूक निशाणा त्या ठिकाणी यष्ट्यांवरती साधलाय. त्यामुळे आता याची पडताळणी मात्र आमच्या टीव्ही अंपायर कडून केली जाणार आहे. अपील केल्यानंतर आता पंचांकडून मात्र काय निर्णय कळवला जातो हे आपण जाणून घेऊया. $899 रिचार्ज आहे. नॉट आउट. नॉटआउटचा इशारा इकडे मात्र पंचांकडून कळवला गेला, त्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल आणि 2 धावा तिकडे कंप्लीट झालेल्या आपण पाहायला मिळाल्या. परंतु कौतुक करावं लागेल महेश नानगुडेचा क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर. तिचा बॉल मात्र हाताळण्यासाठी सज्ज आहे आर्यन. धावसंख्या झाली होती 2 गडी बाद 27 धावा. अजूनही 31 धावा बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू हातामध्ये शिल्लक आहेत आणि त्या 10 मध्ये मात्र आता 31 बनवायचे आहेत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक त्याच दिशेला, परंतु या वेळेला आउटफील्ड थोडीशी फास्ट दिसली. ताकदीने फटका केला होता, त्यामुळे गवताला पार करत मात्र बॉल तिकडे डीप मिड विकेट मध्ये गेला. धावसंख्या मात्र आता हळूहळू पुढे सरकते. 28 धावा सध्या स्कोरबोर्डवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. इस्तियाक शेख 8 चेंडूत 16 वर बॅटिंग करतायत. राहुल मात्र 3 चेंडूत 2 वर. आज राहुलची बॅट या मॅच मध्ये थोडीशी शांत दिसते, परंतु आता हात खोलावे लागतील, बॅटचा चेहरा खोलावा लागेल, आक्रमकता स्वीकारावी लागेल. ओ, पुन्हा एकदा मात्र चांगला प्रश्न विचारला गेला राहुल चौधरीसाठी आर्यन भोईरकडून. बाउन्सर केला, अगदी कानामध्ये शिट्टी वाजवून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला बॉल हाताळला या वेळेला. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक येतोय. नोमॅन्स लँड मधून मात्र बॉल पाठीमागे जाईल, तिकडे मात्र फिरोज आलेत. फ्लॅट थ्रो केला गेला आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या गेल्या. या फटक्यावरती मात्र 2 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 58चा पाठलाग करायचा, अजून 28 धावांची गरज आहे. आणि सध्या आपण जर पाहिलं तर या षटकातला शेवटचा चेंडू म्हणजे 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी 28 बनवायचे आहेत. 4 षटकार आणि 1 चौकार गरजेचा आहे या 7 चेंडूमध्ये. हात खोलण्याशिवाय पर्याय नाही. आता आक्रमकता थोडीशी गरजेची आहे सामना जिंकायचा असेल. हा सामना जो कोणी जिंकणार आहे ना, तो थेट मात्र सेमीफायनल गाठणार आहे. आणि या वेळेला मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून मात्र बॉल सरळ निघून जातोय मैदानाच्या बाहेर. राहुल चौधरी ब्रँडेड सिक्सर, षटकार.
वरती म्हणजे स्कोर बरोबरीच सुरू आहे. तसं बघायला गेलं तर पहिल्या डावात आपण जर पाहिलं तर आकर्ष इलेव्हन जुहू संघाच्या सुद्धा 35 धावा धावफलकावरती होत्या. त्यामुळे हे कंपॅरिझन जे आहे ते आपण बघतोय. 2 गडी बाद 35 होत्या, इथे 2 गडी बाद 36 आहेत, म्हणजे एक धाव उलट अधिक बनली आहे या डावात. त्यामुळे चान्स आहे, संधी आहे अजूनही भांडूप स्ट्रायकरच्या हातामध्ये. परंतु ज्या पद्धतीने शेवटच्या षटकात आकर्ष 6 चेंडू आणि 22. पहिला चेंडू यॉर्कर विक्रांत चव्हाण, जबरदस्त चेंडू हाताळलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि त्यानंतर मात्र बरोबर गाईडलाईन पकडून हा बॉल टाकला होता. इस्तियाक शेखने सुद्धा ताकदीने बॅट भिरकावली होती, परंतु बॅटिंग पॅड मधून मात्र बॉल निघतोय आणि सरळ फर्दींच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलने मात्र सुरुवात होते शेवटच्या षटकाची. 5 चेंडू आणि आता 22 ची गरज आहे. 3 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल, परंतु यावेळेला बॅटची कडा घेऊन गेलाय की काय, परंतु पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय तिकडे. यावेळेला मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचांकडून. अतिरिक्त धावेची घोषणा केली जाते. आता 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 20 बनवायचे. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी आकर्ष इलेव्हन जुहू तर कधी भांडूप स्ट्रायकर, असा चालू असलेला हा सामना आपण पाहताय. स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषक 2025 मध्ये किंग उद्धव स्पोर्ट्स क्लबचं हे भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल आयोजन. आणि यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून जबरदस्त प्रहार आणि बॉल सीमा पार, षटकार. संघाच्या हातामध्ये हा सामना आहे, त्यामुळे थोडस मात्र त्या ठिकाणी चर्चा होते. विक्रांत सोबत 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या, 44 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 58 ची आवश्यकता आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 44 नंतर अजून 14 बनवाव्या लागतील. चेंडू मात्र शिल्लक राहिले ते 4 आणि या 4 मध्ये 14 शक्य आहे. काही घडू शकते या मॅच मध्ये. कमबॅक कोणाचा होईल, राहुल चौधरीचा की विक्रांत चव्हाणचा. या वेळेला चांगला बॉल, यॉर्कर लेंथ कोदून काढला, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. बॉल शोधावा लागणार आहे, बॉल शोधावा लागणार आहे. जर बॉल सापडला नाही तर 4 धावा घोषित स्वरूपातल्या मिळणार आहेत. काय चाललंय तिकडे, बॉल शोधतायत तर खेळाडू. आणि 4 रन धावून काढलेले आहेत. धावले नसते तरी सुद्धा मला वाटते 4 रन मिळाले असते, परंतु शेवटला बॉल सापडला. ची अजूनही गरज आहे. चांगला चेंडू हाताळला होता, फटकाही चांगला केला होता आणि आपण जर पाहिलं तर तो बॉल गवतामध्ये हरवला होता. त्याला शोधत होते फिरोज. कुठे गेला श्रेयश आले आणि या वेळेला वा, जबरदस्त स्ट्रोक खेळला जातोय राहुल चौधरीच्या बॅटमधून. आणखीन एक दिमागदार षटकार.
मिळेल. 2 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार? विक्रांत चव्हाण की राहुल चौधरी? आकर्ष 11 घेऊ की भांडूप स्ट्रायकर? गोलंदाज की फलंदाज? बॉल की बॅट? कोण जिंकणार ही मॅच? प्रेशर वाढलंय आता दोन्ही टीम वरती. 2 बॉल 4 रन. विक्रांत विरुद्ध राहुल. आणि हा वाईट बॉल आलाय. पाठीमागे फिल्डर आहेत. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलवरती मिळतील. आता 2 बॉल आणि 2 रनची गरज आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, यामध्ये सर्व काही शक्य आहे. विक्रांत चव्हाण वाईट बॉल टाकला, अधिक 1 धाव मिळाली. आता 2 चेंडू आणि 2 ची गरज आहे. आक्रमक फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा, तर 2 धावा बनवाव्याच लागतील. आणि आकर्ष 11 ला जर जिंकायचं असेल तर या 2 धावा डिफेंड करायच्या आहेत. फुल टॉस बॉल, आणि या फुल टॉस बॉल सोबत हा सामना मात्र जिंकलाय तो भांडूप स्ट्रायकर टीमने. मोठा विजय आपल्या नावावरती पुन्हा एकदा, आणि भांडूप स्ट्रायकर थेट पोहोचेल ती सेमी फायनल मध्ये.